नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. या संविधान दिवसाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे ॲडव्होकेट डॉक्टर रमेश शंभरकर सर यांना. सर नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात. नमस्कार. डॉक्टर रमेश शंभरकर सर हे डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथं प्राध्यापक असून भारतीय संविधानाचे ते अभ्यासक आहेत. आपल्या मुलाखतीला सुरुवात करत असताना मला पहिला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधान निर्मितीच्या मागील इतिहास काय आहे याबद्दल आपण आम्हाला माहिती द्याल का? भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे हे अगदी सत्य आहे. भारतीय संविधानाला एवढं व्हॉल्युमिनस किंवा मोठं होण्याच्या मागील काही कारणं आहेत. भारतीय संविधान भारताच्या ह्या वैविध्यानं परिपूर्ण असलेला समाज आणि ह्या समाजातील सर्व लोकांना सर्वंकष प्रगतीची साधनं पुरवणे आणि त्यांच्या अधिकाराला स्वीकार करणे आणि ते अधिकार सुनिश्चित करणे ह्याकरता अनेक बाबी अशा होत्या ज्या संविधानामध्ये अंतर्भूत करणं आवश्यक होतं. आणि त्यामुळे इतर देशांच्या संविधानामध्ये ज्या गोष्टी प्रामुख्यानं आणि तपशिलानं आलेल्या नाहीत अशा अनेक बाबी भारतीय संविधानामध्ये तपशिलानं आलेल्या आहेत. अच्छा. आणि त्यामुळे भारतीय संविधानाचं मोठं होणं, त्याचं आकारमान वाढणं हे क्रमप्राप्तच होतं. भारतीय संविधानाचा इतिहास आणि त्या संविधानिक विचाराचा विकास बघता आपल्याला असे दिसून येते की संविधान सभा बनण्याच्या अगोदरच ह्या देशामध्ये ब्रिटिशांचं शासन आल्यापासून संविधानिक विचाराचा विकास सुरू झाला. आणि ह्या विकासामध्ये भारत सरकारचा कायदा 1919, त्यानंतर 1935चा कायदा, त्या दरम्यान आलेलं सायमन कमिशन, झालेल्या गोलमेज परिषदा, ह्या सर्व घटना भारतीय संविधान बनविण्यासाठी साधन म्हणून महत्त्वाच्या ठरल्या. ह्या सर्व प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची राहिली. 1919मध्ये जेव्हा साऊथ बोरो कमिशन आलं, बाबासाहेबांनी संपूर्ण भारतीय नागरिकांना प्रौढ मताधिकार मिळावा, हो, त्यांचं शिक्षण संपत्ती वगळता फक्त ते नागरिक आहेत म्हणून आणि पुरुष आणि स्त्रियांना समान नागरिकत्वाचे अधिकार आणि मतदानाचा अधिकार मिळावा हा आग्रह धरला बाबासाहेबांनी ब्रिटिशांच्या समोर. त्यानंतर स्टॅच्युटरी कमिशन आलं, सायमन कमिशन. त्या कमिशन समोरही बाबासाहेबांनी देशातील सर्वच मागास आणि विकासापासून दूर लोटले गेलेले लोक यांच्या अधिकाराचा आग्रह धरला. त्यानंतर 1930 ते 32 पर्यंत 3 गोलमेज परिषदा लंडनला झाला, आपल्या सर्वांना माहीतच आहे. पहिल्याच गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी ब्रिटिशांच्या समोर भारतीय स्वातंत्र्याचा आग्रहपूर्वक विचार मांडला आणि ब्रिटिशांना सांगितलं, एकतर तुम्ही आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य द्या, नाहीतर भारतातून तुम्ही चालते व्हा. बाबासाहेबांच्या ह्या भूमिकेमुळे भारतामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा जी अगोदर काही थोडी नकारात्मक होती ती उजळली. त्यानंतर 1935 साली ब्रिटिशांनी भारत सरकारचा कायदा आणला, तोही संविधानिक स्वरूपामध्ये होता, परंतु अर्थातच तो ब्रिटिशांच्याच प्रभुत्वाखाली आपलं स्वातंत्र्य राहणार होतं म्हणून सर्वांनीच तो नाकारला. आणि मग 46 साली जेव्हा कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं, सर्वच भारतीयांनी, बाबासाहेबांनी आणि सर्वच नेत्यांनी, त्यावेळच्या पहिल्या फळीमधले जितके नेते होते ते सर्वच नेत्यांनी संविधान बनवण्याकरिता संविधान सभा भारतीयांचीच असेल असा आग्रह धरला. तो आग्रह ब्रिटिशांनी मान्य केला आणि मग संविधान सभा अस्तित्वामध्ये आली, आपल्याला माहीत आहे.
ह्या संविधान सभेमध्ये बाबासाहेब एक सदस्य होते. त्यानंतर ते घटना मसुदा समितीचे अध्यक्षही बनले आणि भारताचे पहिले कायदेमंत्री बनले. आणि त्यानंतर घटना आणि घटनेचा मसुदा लिहिणे, घटना समितीसमोर त्या सर्व लोकांच्या आलेल्या आक्षेपांची, सूचनांची तपासणी करणे, त्यावर चर्चा करणे, ह्यामध्ये बाबासाहेबांची प्रमुख भूमिका राहिली हे आपण सर्व भारतीय जाणतोच. हे सर्व करत असताना भारतामधील वेगवेगळी संस्थानं, जातीमध्ये विभागलेला समाज, आर्थिक तफावत असलेला समाज, राजकीय व्यवस्था आपली पूर्वीची लोकतांत्रिक नव्हती तसा समाज, ह्या भारतीय समाजाला लोकशाहीच्या ह्या साच्यामध्ये बसवणं आणि त्या सर्व बाबी मूलभूत अधिकारापासून तर सर्व बाबी तपशिलामध्ये राज्यघटनेमध्ये समाविष्ट करणं हे अगदी अगत्याचं होतं. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचा आकारमान हे वाढणं क्रमप्राप्तच होतं. बरोबर आहे. खूप अत्यंत त्याच्या मागचा इतिहास आपण खूप व्यवस्थित असं सांगितलं आहे सर. सर, मला एक म्हणायचं होतं की संविधानिक मूल्य समाजामध्ये रुजण्यासाठी कोणत्या पातळीवर प्रयत्न होणं आवश्यक आहे? म्हणजे इतक्या मेहनतीने हे संविधान लिहिल्या गेलेलं आहे आपल्या देशाचं, पण ह्याचे मूल्य जी आहेत ती समाजामध्ये रुजली पाहिजेत. संविधानाची मूल्य जी आहेत भारतीय संविधानाची, ही वैश्विक मूल्य आहेत. आणि ही जी वैश्विक मूल्य आहेत लोकशाहीची, ही आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि ह्या सर्वांपेक्षा जास्त श्रेष्ठ असं व्यक्तीची प्रतिष्ठा आणि सन्मान, त्याचं अस्तित्व. ही आज आधुनिक काळामध्ये आधुनिक मानवाधिकाराची आणि लोकशाहीची मूल्य समजली जातात. हो, ह्या मूलभूत बाबी आहेत. ह्या मूलभूत बाबी जर आपल्याला भारतीय समाजामध्ये रुजवायच्या असतील तर हा प्रयत्न जो आहे अगदी खालच्या पातळीवरून झाला पाहिजे. कारण भारतीय समाजाची जी वीण आहे ही वीण आपण जाणतो आणि त्यामुळे ही मूल्ये रुजवणं सोपं नाही आहे. परंतु जर का आपण अगदी विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती, संविधानिक मूल्यांची माहिती, आपल्या राज्यव्यवस्थेबद्दलची माहिती, त्यांचे मूलभूत अधिकार परंतु सोबतच मूलभूत कर्तव्य, जबाबदाऱ्या, समाजाच्या प्रतीची जबाबदारी, सामाजिक नैतिकता, ह्या सर्व बाबी संविधानामध्ये ओघानं आलेल्याच आहेत. परंतु आपण त्या शिकवत नाही. संविधानाचा अभ्यास भारतामध्ये आपण एकतर राज्यशास्त्राचे विद्यार्थी किंवा कायद्याचे विद्यार्थी यांच्यापुरता मर्यादित करून ठेवलेला आहे. परंतु भारतीय संविधान हे इतर देशातील संविधानासारखं राजकीय दस्तऐवज नाही आहे. भारतीय संविधान हे सामाजिक दस्तऐवज आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि भारतीय संविधान समाजातील सर्व विसंगती, विषमता, ती सामाजिक असो, आर्थिक असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, सांस्कृतिक असो, ह्या सर्व विषमता नष्ट करण्याच्या सर्व तरतुदी संविधानामध्ये अत्यंत तपशिलानं आणि बारकाईने केलेल्या आहेत. ह्या सामान्य माणसाला म्हणजे नागरिकाला समजणं आवश्यक आहे. प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतात, त्यांना एक क्रमाक्रमानं, अगदी मी तर म्हणतो की त्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीपर्यंत त्यांच्या आकलन शक्तीनुसार त्यांना संविधान शिकवणं गरजेचं आहे. सर, पण मग आपण म्हणत आहात की संविधान विद्यार्थ्यांना शिकवणं आवश्यक आहे, पण मग याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे काय संधी आहेत? मग संविधान शिकवणं मी ह्या अर्थानं म्हणतो की प्रत्येक नागरिकाला देशाचं संविधान माहीत असणं आवश्यक आहे. हो, ते तर आहेच, पण म्हणजे त्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांना, संविधानाचा अभ्यास करणारे लोक म्हणजे ह्या ज्या ज्ञानाच्या आपल्या शाखा ज्या आहेत, राज्यशास्त्राची आणि दुसरी आपली कायद्याच्या अभ्यासाची, तर कायद्याचा अभ्यास करणारे लोक अगोदर फक्त वकील बनत होते आणि राज्यशास्त्राचा अभ्यास करणारे प्राध्यापक बनत होते. बरोबर आहे. तर हा झाला आपल्या फक्त उदरनिर्वाहाचा भाग. परंतु आता अलीकडच्या काळामध्ये जे कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना वकिलीचा व्यवसाय सोडून इतरही अनेक मार्ग उपलब्ध झालेले आहेत. कॉर्पोरेट सेक्टर आहे, हो, ते न्यायाधीश बनू शकतात,
वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कायदेशीर सल्लागार बनू शकतात, ते प्राध्यापक बनू शकतात. हा फक्त उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. परंतु आपण जो संविधान दिवस साजरा करतो हा त्या उद्देशानं करत नाही. आपण आपल्या देशाला एक आदर्श देश, संविधान दारिद्र्याचं समर्थन करत नाही, संविधान अशिक्षितपणाचं समर्थन करत नाही, संविधान माणसातील माणुसकी जागवण्याचा प्रयत्न करते. त्या अर्थानं आपण संविधान प्रत्येक नागरिकांनी शिकलं पाहिजे. व्यवसायाचा भाग हा वेगळा आहे. बरोबर आहे. पण मग या 26 नोव्हेंबरला सध्या सगळीकडे संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं जातं, वेगवेगळ्या शाळांमध्ये, कार्यालयांमध्ये होतं. तर या गोष्टीकडे आपण कशा दृष्टीने बघता? एक काळ असा होता की संविधानाची प्रास्ताविका कुणाला माहीत नव्हती. अलीकडच्या नजीकच्या काळापासून संविधानाची प्रास्ताविका शाळांमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये वाचण्यात येते शासकीय आदेशानुसार. कायद्याच्या भाषेमध्ये असं म्हटलं जाते की प्रिॲम्बल इज कॉन्स्टिट्यूशन इन नटशेल. बरोबर आहे. म्हणजे प्रास्ताविका जी आहे ही संक्षिप्त संविधानच आहे. आपण जेव्हा संविधानाची प्रास्ताविका वाचतो त्यावेळेस त्या वाचन करणाऱ्याला हे भान असलं पाहिजे की मी संविधानच वाचत आहे. हो. कारण प्रास्ताविकेमध्ये जी मूल्ये आहेत ही संविधानात तपशिलामध्ये येतात. आता प्रास्ताविकेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, व्यक्तीची प्रतिष्ठा, समाजाचा एकजिनसीपणा आणि राष्ट्राचा एकजिनसीपणा, एकजीवपणा आणि राष्ट्राची अखंडता, ह्या बाबीवर संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये विशेष भर देण्यात आलेला आहे. वाचन करताना त्या वाचणाऱ्याला किंवा म्हणणाऱ्याला ह्या गोष्टी मूलभूत आणि सार तत्वात कळल्या पाहिजेत. फक्त तो वाचन करतो म्हणून नाही, त्याला त्याची जाणीव असली पाहिजे. कारण ही जाणीव असल्याशिवाय हे वाचन निरर्थक होईल असं मला वाटते. बरोबर आहे. श्रोते हो, संविधान दिवसाच्या निमित्ताने डॉक्टर शंभरकर सरांनी आपल्याला अत्यंत मौलिक अशी माहिती दिलेली आहे. सर, खूप खूप धन्यवाद. आपण आलात आणि आम्हाला इतकी माहिती दिली त्याबद्दल पुनश्च धन्यवाद.